नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल बालुशाही। त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। त्यात थोडंसं मीठ टाकत आहे, चिमूटभर थोडासा बेकिंग सोडा घालत आहे आणि यातच 2 वाट्या साजूक तूप घालत आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तूप आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता बालुशाहीचं हे आपण दह्याने भिजवायचं आहे। जर दही जास्त आंबट असेल तुमचं तर थोडंसं दूध मिक्स करू शकता, पण शक्यतो आपल्याला हे पूर्ण दह्यानेच भिजवायचं आहे। तर हे भिजवून घेऊया आपण। अशा पद्धतीने हा दह्यात आपण गोळा भिजवून घेतलेला आहे। आता हा अर्धा तास आपल्याला मुरू द्यायचा आहे। त्यानंतर आपण बालुशाही बनवायला घेऊया। हे बनवायचा उंडा छानपैकी मुरलेला आहे। अर्धा तास आपण याला मुरू दिलेला आहे। आता पहिले आपण साखरेचा पाक करायला घेऊया। त्यासाठी मी 1 ग्लास पाणी कढईत टाकलेला आहे। आता ह्या 1 ग्लास पाण्यामध्ये मी दीड ग्लास साखर घालत आहे। 1.5 ग्लास साखर आपण घालून घेतलेली आहे। आता ह्या साखरेचा पाक आपल्याला 2 तारी बनवून घ्यायचा आहे, थोडासा घट्ट असा। यातच घालत आहे आपण विलायची पूड, पहा आपला पाक घट्ट झालेला आहे, आवळून आलेला आहे आणि याचे 2 तारही निघत आहेत। तुम्हाला याच्यात स्पष्ट दिसत नसेल, 2 तारी पाक झालेला आहे आपला। आता थोडा वेळ गॅस बंद करायचा आहे आणि मंद आचेवर आता आपल्याला बालुशाही तळायला घ्यायची आहे। बालुशाही बनवायसाठी आपण छोटासा गोळा घेतलेला आहे। तो हातावरती असा गोल करून घ्यायचा आहे आणि त्याला मध्यभागी अंगठ्याने थोडंसं प्रेस करायचं आहे, अशा पद्धतीने। आता हे बालुशाही आपण तेलात तळून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला हे तळायचं आहे। अशाच पद्धतीने बाकी पण आपण बनवून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला बालुशाही बनवून घ्यायचे आहेत आणि एकदम मंद आचेवर ते आपल्याला तळून घ्यायचे आहे, गुलाबीसर रंग येईपर्यंत। आपली बालुशाही छान ब्राऊन पिंकिश झालेली आहे। आता ती आपल्याला पाकात टाकून घ्यायची। ही गरम गरमच पाकात टाकायची, म्हणजे पाक त्याच्या आतपर्यंत मुरतो। पाकात टाकल्यानंतर 1-2 मिनिटं त्याला पाकातच ठेवायचं आहे बालुशाहीला। एक 2 ते 3 मिनिटं ते पाकात मुरू द्यायची आपल्याला आणि मग ताटामध्ये आपल्याला ती काढून घ्यायची। आपल्या बालुशाही 1-2 ते 3 मिनिटं पाकात छान मुरलेल्या आहेत। आता ह्या ताटात आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने हे ताटात काढून घ्यायचे आहेत। थंड होईपर्यंत त्या आपल्याला वेगवेगळ्याच ठेवायच्या। थंड झाल्यानंतर त्या एकत्र केल्या तरी चालतील। तर तयार आहेत आपल्या दिवाळी स्पेशल बालुशाही। तुम्हाला ही माझी बालुशाही बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। पहा, आधी ज्या बनवलेल्या बालुशाही आहेत त्या थंड झाल्या, त्याच्यामुळे त्याचा रंग फिक्का दिसतोय आणि ह्या अजून ओल्याच आहे, तर याचा रंग डार्क दिसतोय।